हे आहेत राम मेत्रे। चक्कर येत असल्याने मागील 4 दिवसांपासून ते छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। मेंदूचा सिटी स्कॅन काढल्याशिवाय पुढचा उपचार करता येणार नाही असा सल्ला सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी दिला। तेव्हा त्यांना कळाले की मागील 8 महिन्यांपासून सिव्हिल हॉस्पिटलची सिटी स्कॅन मशीन संपूर्णपणे बंद आहे। समस्या सध्या इतकी वाढली आहे की त्यांना बोलणे सुद्धा कठीण झाले आहे। त्यांचा मुलगा विलास मेत्रे याने या संदर्भातील अधिक माहिती दिली। माझं नाव विलास राम मेत्रे आहे। माझ्या वडिलांना 3-4 दिवस झाले ॲडमिट केलेलं आहे। मग त्यामुळे पण असा प्रॉब्लेम असा झाला आहे की इथं काय कोण डॉक्टर लोक आल्यापासून तर कधी कोण म्हणजे असं काय लक्ष मग बाहेर नाही हे केलं सिटी स्कॅन बाहेरनं कोणाला तर बाहेरनं काहीतरी 5-6 हजार रुपये असं काहीतरी खर्च आहे। ते गोष्टी केले आहेत तरी पण काय उपचारचं म्हणजे असं काही तर हे होत नाही। आता डॉक्टरांचं काय म्हणणं आहे? डॉक्टर म्हणतात सांगतो म्हणतात पण अजून तर काय सांगीच नाहीत। चेकिंगला येतात का डॉक्टर? काय कधी तर येतात इथं तर आता आल्यापासून तर कारण का मी इथं तर नुसतं आईच असते पण ते आई बघत असते पण आलेच नाही। मी कधी पण विचारतो तर आलेच नाहीत म्हणतात। वडिलांना नेमका आजार काय आजार म्हणजे त्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे। मधून चक्कर येते त्यांना। काय नाही फक्त आम्हाला चांगलं व्हायला पाहिजे बाकीचं काही। संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांनी शहरातील रुग्णमित्र आणि समाजसेवक यांच्याशी संपर्क साधला। सदरच्या प्रकरणातून रुग्णमित्रांनी अधिष्ठाता सुधीर देशमुख यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी चक्क निवेदनाचा कागदच त्यांच्यापुढे दाखवला। वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुक्त शिवाय जिल्हाधिकाऱ्यांना सिटी स्कॅन आणि इतर मशिनरीसाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा असे निवेदन केल्याचे सांगितले। माझं नाव मनोज चलवादी। आमच्या भागातनं राम मेत्रे यांचं त्यांच्या मुलाचा फोन आला। कारण का मुलाचा फोन आला की आमच्या वडिलांना 3 दिवस झाला ॲडमिट करून आतापर्यंत कुठलाही उपचार केले नाहीत। मला असं फोन आला काय झालं काय प्रॉब्लेम काय म्हणलं तुमचं सिटी स्कॅन नाही आहे तिथं गोळ्या देण्यात काय नाही उपचार करण्यात काय नाही। तुला माहीत आहे की 1 वर्षापासून ते सिटी स्कॅन बंद आहे मशीन बंद आहे हे ते तुम्ही बाहेरनं हे करा। मी म्हणलं बाहेरनं करा म्हणलं तुमची परिस्थिती नाही तर कुठनं करायचं त्यांनी पैसे नाहीत काय नाहीत म्हणल्यावर ते नाही बाहेरनंच करा तुम्ही इथनं आम्हाला होत नाही आणि असं त्यांनी ओढवाडवीच्या गोष्ट केली। मी म्हटलं तसं असेल तर तुम्ही सांगा नाही होतच नाही आता तर सिटी स्कॅन नाही आणि काय बी होत नाही पेशंट राहू दे ना तर घेऊन जा असं त्यांचा भाषा बोलण्याचा उद्देश। दिनांक 6/2/2023 ते पत्र मला दिलेले आहेत। ते पत्र मी सगळं मागून घेतलो तर गरिबांना न्याय भेटावं आणि या सिव्हिलमध्ये सगळे डॉक्टर लोक आणि तिथल्या सिस्टर लोक कोणी इथल्या गोरगरिबांचं काम करत नाहीत। त्यांना 10 वेळा चक्रा मारावा लागतो आणि 3 दिवस झालं तरी आज उद्या यांना तनवातरी करत। मग मी डॉक्टरला भेटल्यावर त्यांनी धडके डॉक्टरांना त्यांना फोन केलं व असं या पेशंटचं काय झालं। मग आता बोलल्यावर आता त्यांचं काम सुरुवात केली। म्हणजे प्रत्येक वेळेस कुठलं तर कार्यकर्ता यावं कुठलं तर पुढे यावं कुठलं कोण आलं सामाजिक काम आल्यावरच तुम्ही काम करणार का? कुठं थांबावं आणि गोरगरिबांना न्याय मिळावा। सध्या सिटी स्कॅनची मशीन बंद असल्याने गोरगरीब रुग्णांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत। त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा असे येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। अनुराग सुतकर, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।